अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे। राडा हाणामारी आणि बोगस मतदानाच्या तक्रारींमुळे आता ही निवडणूक राज्यभरामध्ये खरं तर गाजली आहे। नगराध्यक्ष पदासाठी मनीषा वाळेकर आणि तेजश्री करंजुले यांच्यामध्ये अगदी अतितटीची लढत आहे आणि सत्ता कुणाची येणार आहे याचा फैसला काही तासांमध्येच होणार आहे। अंबरनाथ हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील झालेलं आहे। तिथे हिंसेच्या काही घटना घडल्या होत्या आणि सध्या काय चित्र असणार आहे आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी आढावा घेतलाय, तो आपण पाहूया। काल अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि आज या अंबरनाथ नगरपालिकेची मतमोजणी सुरू होणार आहे। काही वेळात ही मतमोजणी सुरू होणार आहे। मी आता मतदान केंद्रावरती म्हणजे मतमोजणी केंद्रावरती ही मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही निवडणूक म्हणजे मतमोजणी सुरू होणार आहे। आणि आपण पाहू शकता या मतमोजणी केंद्रावरती ही मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण पाहू शकता ही जी मतमोजणी होणार आहे ते मतमोजणी केंद्राचे टेबल उभारण्यात आलेले 29 टेबल इथे उभारण्यात आलेले आहेत। आणि ही जी निवडणूक पार पडलेली आहे अंबरनाथ नगरपालिकेत 59 प्रभागांसाठी जी 29 पॅनल होते त्यात 59 उमेदवार उभे होते आणि ह्या उमेदवारांची आज म्हणजे आज जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा रिझल्ट लागणार आहे। पाहायला गेलं तर हा शिवसेनेला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र यावेळेला भाजपाने शिवसेनेकडून चांगली लढत दिलेली आहे। इथे